वेलकम टू मिनी ब्लॉग. तर आता सगळा स्वयंपाक झाला होता, फक्त कढी बनवायची बाकी होती. असं काही व्हिडिओ शूट करायचा प्लॅन नव्हता. आत्तीने मला म्हटल्या घे कढीचा व्हिडिओ, म्हणून मी आता घ्यायला लागले ते. आणि इथं आता आत्तींची देवपूजा सकाळीच झालेली, पण फुलं आणायची राहिली होती, त्याच्यामुळे आत्ता फुलं घेऊन आलेत त्या. तर आता मी बनवून घेते कढी, एकदम साधी आणि सिंपल. कढीची तलप तर तशी आम्हाला तिघींनाच झाली होती. रोहिणी बाहेर कपडे धुत होते, तोपर्यंत मी आतमध्ये आवरायला लागले होते. म्हटलं चला बनवूया आता. इथं कढई छान गरम झाली. 2-3 चमचे तेल घेतलं होतं, ते छान कडकडीत गरम झालं. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा जिरे घातले आणि थोडीशी हिंग पावडर घातली. कढीपत्ता छान तडतडला की हिरवी मिरचीसुद्धा घालून घेतली. आणि नेहमी मी कढी असो किंवा वरण असो बनवताना जिऱ्यापेक्षा मोहरी थोडीशी जास्त घालते. तसंच आजही इथं वापरली होती. तर इथं मी लसूण आणि कोथिंबीर अशी बारीक ठेचून घेतली होती. सोबतच 1 चमचा जिरे बारीक करून त्याची पूड केली होती, तर ती त्याच्यासोबत घालून घेतली. ती छान परतून घेतली. मग 1 चमचा मी होईल इथं मी एवढी हळद वापरली. हळदसुद्धा छान परतली. त्याच्यानंतर खोबरं, लसूण आणि कोथिंबीरचं जे वाटण करून ठेवलेलं असतं, तर ते थोडंसं घातलं आणि त्यालाही छान मस्त मंद आचेवरती इथं भाजून घेतलं, कारण खोबरं लगेच लाल होतं ना, त्याच्यामुळे. मग इथं माझ्याकडे फ्रेश दही होतं, तर ते छान असं मिक्सरमधून फिरवून घेतलं. बघा दाटसर आहे एकदम, आंबट वगैरे काही नव्हतं. आम्हाला जेवढं कढी पाहिजे होती तेवढं मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि मग ते छान असं मस्त मिक्स करून घेतलं. तर त्याच्यानंतर मी याच्यामध्ये चवीपुरतं नमक घातलं आणि 1 चमचा मी इथं साखर घातली. तर ह्या पद्धतीने ही माझ्याशी कढी बनलेली आहे. पण ह्या कढीला उकळू द्यायचं नाही. उकळी आली की कढी फुटते, त्याच्यामुळे असं कंटिन्युअसली हलवत राहायचं. हलवत कढीचा कलर मस्त पाहिजे तसा येतोय. तर अशी ही एकदम सिंपल पद्धतीची कढी तयार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बाय.